रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, काल आरतीला आणि अद्वैतला जेऊरला नेऊन सोडलं आणि मग मी रात्री तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरलं आणि तिथून लवकरच निघालो. येताना नगरमार्गे रोड खराब होता म्हणून मी पिंपळगाव, कापूरवाडी, वारुळवाडी, बुरानगर, भिंगार मार्गे तसंच जामखेड हायवेला सारोळ्यामध्ये निघालो होतो. या रोडचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. काही ठिकाणी हा रोड पूर्ण झाला आहे तर काही ठिकाणी अजून काम चालू असल्यामुळे थोडा खराब आहे. प्रवास जसा असतो तसंच आयुष्यही असतं, अर्धवट आणि पुढे चालूच. त्यानंतर घरी पोहोचलो, कपडे बदलले आणि तिथून थेट कांदे उपटत होते त्या वावरात म्हणजे खुराटात पोहोचलो होतो. इकडे सगळ्यांचं कांदे उपटायचं काम चालू होतं. आज कांदे इथले कंप्लीट होणार होते. आज इथला कांदे उपटायचा शेवटचा दिवस होता. मीही थोडा वेळ कांदे उपटू लागलो. आज दुपारपर्यंतच इथले कांदे पूर्ण होणार होते. त्यानंतर खाली लसूण खुरपण्यासाठी जायचं होतं म्हणून मीही थोडी मदत केली. कांदे उपटू लागलो. शेवटी दुपारीपर्यंत इथले सगळे कांदे उपटून झाले. त्यानंतर मी सगळ्या बायांना घरी नेऊन सोडलं कारण तिथे आज लसूण खुरपायचा होता. त्यानंतर जेवण करून मी पुन्हा वावरात आलो कारण लाईट आली होती. मला गव्हाला पाणी द्यायचं होतं. मी मोटर सुरू केली आणि गव्हाला पाणी द्यायला सुरू केलं. माझं गव्हाचं 4 वाजेपर्यंत पाणी द्यायचं झालं. त्यानंतर खाली संत्रीच्या रानात गेलो. तिथं पप्पा संत्रीला पाणी देत होते. त्यानंतर घरी आलो तर इथे लसूण खुरपणी चालू होती. शेतीत काम संपत नाही तर फक्त ते बदलत राहतं. रामकृष्ण हरी मित्रांनो.